नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पेसा क्षेत्रामधील जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामधील निकाल अद्याप बाकी आहेत। तर याचे निकाल आपल्याला 31 ऑगस्टच्या अगोदर बघायला मिळणार आहेत। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीमुळे सदरील परीक्षा 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे आणि निकाल 15 सप्टेंबर पूर्वी घोषित करण्यात येणार आहे। जसे की आपण थंबनेल बघितलेले आहे आणि व्हिडिओचे टायटल बघून व्हिडिओ पर्यंत आलात म्हणजे आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। या ठिकाणी आपली जी ग्रामसेवक पदाची परीक्षा झालेली आहे ही IBPS कंपनीने घेतलेली आहे। तर या परीक्षेचा निकाल IBPS कंपनी सहसा बँकेच्या एक्झाम घेते आणि निकाल 45 दिवसाच्या आत डिक्लेअर करते। तर हे निकाल कसे लागतात याबाबत आपल्याला FAQ सेक्शन मध्ये माहिती दिलेली आहे। या ठिकाणी बघू शकता, आपण IBPS च्या साइटला व्हिजिट करायचे आहे। त्यानंतर एकदम खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर आपल्याला FAQ सेक्शन मिळणार आहे, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स। यामध्ये आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे, प्रिलिम्स आणि मेन्स एक्झाम। पण ग्रामसेवक ही एकच एक्झाम झाल्यामुळे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर चौथा पॉइंट आहे प्रिलिम्स मेन्स एक्झाम रिझल्ट मध्ये चौथा पॉइंट आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट कट ऑफ स्कोअर ऑब्लिक नॉर्मलायझेशन मेथड इक्वी पर्सेंटाइल मेथड। या ठिकाणी दिलेलं आहे, द कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू रेफर रिलेव्हंट क्लॉज ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट अवेलेबल ऑन ऑफिशियल IBPS वेबसाईट। तर मित्रांनो, ज्या परीक्षा एकापेक्षा अधिक शिफ्ट मध्ये, एका जिल्ह्याची परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये झालेली असेल तर त्यामध्ये नॉर्मलायझेशन फॅक्टर यामध्ये इफेक्टिव्ह ठरतो। नॉर्मलायझेशन म्हणजे काय आहे, ढोबळमानाने आपण सोप्या भाषेमध्ये याला आपण काय म्हणू शकतो, समजा सकाळच्या शिफ्ट मधील पेपर जर सोपा आलेला असेल आणि दुपारची शिफ्ट थोडी अवघड असेल, तर मित्रांनो दुपारच्या शिफ्ट मध्ये जे विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे अवघड शिफ्ट होती म्हणून अशा विद्यार्थ्यांना थोडे मार्क्स जास्त दिले जातात आणि जी शिफ्ट सोपी होती त्या शिफ्ट मधील विद्यार्थ्यांना मार्क्स थोडे कमी दिले जातात। यामध्ये ऍव्हरेज काढले जाऊन त्या विद्यार्थ्यांच्या पेपरची डिफिकल्टी लेवल सकाळची आणि दुपारची टॅली केली जाऊन त्यामधून नॉर्मलायझेशन केले जाते आणि नॉर्मलाइज स्कोअर काढला जातो। अशा पद्धतीने आपल्या ग्रामसेवक पदभरतीमध्ये पेसा जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक शिफ्ट मध्ये परीक्षा झालेली आहे एका जिल्ह्यासाठी, अशा ठिकाणी नॉर्मलायझेशन फॅक्टर इफेक्टिव्ह ठरणार आहे। मित्रांनो, आपल्याला दुसरेही काही प्रश्न पडले असतील तर आपण IBPS च्या साइटला FAQ सेक्शन मध्ये जाऊन या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता। तसेच मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट सांगायची आहे की IBPS ही जी कंपनी आहे बँकेचा एक्झाम घेते आणि आपल्याला आन्सर की प्रोव्हाइड करत नाही। या ठिकाणी खाली शेवटचा क्लॉज मध्ये आहे जनरल अदर इन्फॉर्मेशन। यामध्ये 8वा पॉइंट आहे, IBPS डज नॉट कम अंडर द परव्ह्यू ऑफ RTI ऍक्ट 2005। म्हणजे आपण RTI ऍक्ट द्वारे जी माहिती मागवतो ती RTI जी आहे ती IBPS मध्ये वर्क करत नाही। म्हणजे IBPS मध्ये आपण RTI फाईल करू शकत नाही। आणखी काही आपले प्रश्न असतील तर आपण कमेंट करून विचारू शकता किंवा या ठिकाणी आपल्याला ग्रीव्हियन्स देखील दाखल करता येतो। अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।